एमएमएस परीक्षेमध्ये 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळवायची आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागील 8 ते 10 वर्षांपासून आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची वर्षभर मोफत तयारी करून घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणजेच डिसेंबर 2026 ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेची देखील तयारी आपण या मे महिन्यातच सुरू केलेली आहे, जेणेकरून मागील वर्षीचं अगदी पुण्याचा विचार जर केला तर मेरिट होतं 135 गुणांचं. खूप मोठं मेरिट होतं. खरं तर 180 गुणांची परीक्षा असते. 180 गुणांपैकी 135 वाला विद्यार्थी देखील सिलेक्ट नव्हता. 136चं मेरिट ओपन कॅटेगरीचं लागलेलं होतं. या संदर्भात आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मेरिट संदर्भात पाहणार आहोत. तसेच एनएमएमएस ची संपूर्ण जी पात्रता आहे, क्वालिफिकेशन आहे, नक्की काय काय हवं असतं, 7वीला किती गुण हवे असतात आणि तुमच्या पालकांच्या उत्पन्नासंदर्भातील काही मुद्दे आहेत, या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती मी अपलोड करतोय, तो नक्की सर्वांनी पहा. आजचा जो खऱ्या अर्थानं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच एनएमएमएस परीक्षा डिसेंबर 2026 चा अभ्यास नक्की कसा करायचा, जेणेकरून तुम्हाला अगदी 180 पैकी 180 गुण देखील मिळू शकतात जर तुम्ही आतापासून तयारी केली. कारण की परीक्षेचे फॉर्म अगदी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुटतात आणि त्यानंतर परीक्षा अगदी 2-3 महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर मध्ये असते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ कमी पडतो आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थी त्यांना आवश्यक असणारा स्कोर मिळू शकत नाहीत. मग अशा वेळेसला जर तयारी आतापासून जर केली तर 100% तुम्हाला हे 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मी स्वतः गॅरंटी देतो. कारण की 8-10 वर्षांमध्ये माझा स्वतःचा 2000 प्लस विद्यार्थ्यांना ही 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळत असते. रोज सकाळी 5 वाजता लाईव्हच्या माध्यमातून आपल्या या चॅनेलवरती तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्या लाईव्हच्या माध्यमातून या परीक्षेचा अभ्यास आपण करून घेत असतो. सर्वांनी बिनधास्त आपल्या चॅनेलवरती सकाळी 5 ला जॉईन करा. तुमच्यासाठी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षेचा निकालापर्यंत मी तुमच्या सोबत असतो. तुमच्या खात्यावरती हे 48,000 रुपये येतपर्यंत मी तुमच्या सोबत असतो. त्यासाठी तुम्हाला माझी एक विनंती असेल की चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची एक लिंक दिली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्यावरती रोजच्या लाईव्ह क्लासची लिंक येत असते. लाईव्ह हे मी 8-10 वर्षांपासून मोफत घेतोय, फ्री घेतोय. एकही रुपया तुमच्याकडून नकोय. फक्त तुम्ही या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाले पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांना ही टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळत नसेल त्यांनी एक नंबर देतोय, त्या नंबरला तुम्ही काय करा, तुमचं नाव, वर्ग, जिल्हा पाठवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्या माध्यमातून जॉईन करता येईल. हा नंबर आहे 9890554231. या नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव, वर्ग, जिल्हा मला पाठवा. तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील देतो. व्हॉट्सअप ग्रुप आपण केलेला नाहीये कारण की भरपूर ग्रुप होतात, जवळपास 15-20 ग्रुप ते सेपरेट करावे लागतात. त्याच्यामुळे मी जास्त वेळ त्याच्यासाठी देत नाहीये. पण टेलिग्राम ग्रुपची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती सर्वांनी जॉईन करा. ओके, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. महत्वाच्या व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपलब्ध होतील. ओके, आता वेळ न घालवता मेन मुद्द्याकडे येतोय. कारण की या परीक्षेची तयारी करत असताना जर तुम्हाला लाईव्हला जॉईन करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर काहीच करता येत नाही. पुढे तुम्हाला अभ्यास व्यवस्थित मिळत नाही. मग अशा वेळेसला तुम्ही मला कॉल करता, मेसेज करता, सर मी कसं जॉईन करू, म्हणून ही प्रायमरी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. प्लीज आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजेच खूप महत्वाचा, अभ्यासाचं वेळापत्रक कसं असायला पाहिजे, जे की मी या ठिकाणी म्हटलेलं आहे स्टडी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः याच वर्षी तुमच्यातल्या जवळपास 99% विद्यार्थ्यांनी 7वी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास केलेला असेल आणि परीक्षाही दिलेली होती. सेम कंडिशन, सेम पॅटर्न जी की तुमची 8वी स्कॉलरशिप 7वीला झाली. आता तुम्हाला त्या ठिकाणी एनएमएमएस नावाची जी परीक्षा आहे त्याचा पॅटर्न आता समजून घेऊया. यामध्ये एकूण जर पाहिले तर 2 पेपर आहेत. एक आहे सॅट, एक असतो मॅट.
ऑलरेडी ह्या दोन्ही पेपरशी रिलेटेड तुम्ही ऑलरेडी आहात. त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो की तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये पण होता तो म्हणजेच हा मॅथचा पेपर. मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं त्याला म्हटलं जातं, बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. या बुद्धिमत्तेला या ठिकाणी मॅथ म्हणजेच या NMMS मध्ये मॅथला एकूण 90 गुण आहेत. लक्षात ठेवा. तुमच्या समोर या ठिकाणी मार्किंग स्कीम मी दाखवलेली आहे. 180 गुणांची ही परीक्षा आहे आणि तुम्ही प्रयत्न जर केले तर तुम्हाला 180 पैकी 180 ही मिळू शकतात. आपलं स्वतःचं वैयक्तिक रेकॉर्ड आहे. युट्यूब वरती सर्वाधिक व्हिडिओचं रेकॉर्ड आपण आपल्या चॅनेलच्या या चॅनेलच्या माध्यमातून केलंय. दुसरं महत्वाचं रेकॉर्ड फक्त आपण व्हिडिओ अपलोड केला नाही तर दरवर्षी आपल्या लाईव्हला सकाळी 5 वाजता जॉईन होणारा विद्यार्थी हा महाराष्ट्रात पहिला असतो. जवळपास एकूण जर 37 जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास 20 ते 25 जिल्ह्यांचे टॉपर हे आपले असतात. हे खात्रीदायक मी सांगतो. आपल्या चॅनेलवरती त्यांच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही एकदा प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहा, तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया देखील विद्यार्थ्यांच्या पाहायला मिळतील. पहा, आता एकूण जर पाहिलं तर 90 गुणांना विद्यार्थी मित्रांनो सॅटचा पेपर आहे आणि 90 गुणांना मॅथचा पेपर आहे. सॅट मध्ये पाहिले, आता इथे थोडासा वेगळा पॅटर्न आहे. लक्षात ठेवा, जो की स्कॉलरशिपला आपल्याला पाहायला मिळाला नाही. तुम्ही रेग्युलर अभ्यास शाळेमध्ये करत होता, पण तो शाळेचा अभ्यास म्हणजे तुमचं विज्ञान असेल, गणित असेल, हे शाळेतलं तुम्हाला त्या ठिकाणी जास्त येत नव्हतं. पण या ठिकाणी तुमचा जो सॅटचा पेपर आहे त्याला आपण स्कॉलास्टिक ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो, सॅट असं म्हटलं जातं. तर या सॅट मध्ये नक्की कोणते कोणते विषय येतात, तर यामध्ये विषय येतो, पहिला जो विषय येतो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये येतो सायन्स विषय येतो. सायन्सचा विचार जर केला तर एकूण त्याला असतात 35 गुण त्या ठिकाणी असतात. दुसरा जर विषय जर पाहिला तर या सॅट मध्ये दुसरा विषय येतो तो म्हणजेच तुमचा येतो समाजशास्त्र, शास्त्र किंवा सोशल सायन्स म्हणूया आपण त्याला. तर त्याला देखील या ठिकाणी 35 गुण असतात. आणि तिसरा जो विषय येतो जो तुमचा खरं तर आवडता विषय म्हणावा लागेल, मॅथ विषय. या मॅथ विषयाला तुम्हाला 20 गुण असतात. म्हणजे या सगळ्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला ही 90 गुण पाहायला मिळतील. लक्षात ठेवा. मग याचं सुद्धा बायफर्गेशन सुद्धा आहे, सायन्सचं, समाजशास्त्राचं आहे, मॅथचं आहे. मॅथला तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट, सायन्स मध्ये काय काय येतं. आता मी लाईव्हला तुम्हाला रोज सकाळी 5 वाजता, उद्यापासूनच हे लाईव्ह चालू करतोय मी, सगळ्यांनी जॉईन करा सकाळी 5 वाजता. मी विनंती करतो, तुम्ही मेहनत करा. ही मेहनत तुम्हाला 100% यशाच्या शिखरावरती घेऊन जाईल. 100% तुम्हाला मी सांगतो की ही जी 48,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे ही तर तुम्हाला मिळतेच, पण एक सगळ्यात महत्वाचं जे आपलं टार्गेट आहे, भविष्यात आपल्याला कुठेतरी अधिकारी बनायचं असतं, भविष्यात स्पर्धा परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत, MPSC असेल, UPSC असेल किंवा इतर बऱ्याचशा परीक्षा आहेत, त्यांना आपल्याला फेस करायचं आहे. आणि हेच करत असताना ज्या वेळेसला तुम्ही या शालेय स्तरावरती यश मिळवता, हा तुमच्या आयुष्यातील खूप मोठा टर्निंग पॉइंट असतो. या टर्निंग पॉइंटच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी MPSC, UPSC सारख्या परीक्षांना गवसणी खाणारे असता. म्हणून तुम्हाला सांगतो, आतापासून सुरुवात करा, मागे पडू नका, लढायला शिका, लढा आणि त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळवा. तर याच्यामध्ये सायन्स मध्ये कोणते कोणते विषय असतात ते सांगतो. सायन्स मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक येतो फिजिक्स नावाचा जो विषय आहे, जो मी 11वी 12वीला सध्या शिकवतो. फिजिक्स नावाचा विषय, त्याला भौतिकशास्त्र असं म्हटलं जातं. ते भौतिकशास्त्राचं एकूण जर पाहिलं तर साधारणतः एक 11 मार्काला भौतिकशास्त्र असतं. दुसरा एक विषय असतो केमिस्ट्री नावाचा, त्याला रसायनशास्त्र असं म्हटलं जातं. तो सुद्धा साधारणतः 11 मार्क्सला येतो. आणि तिसरा जो विषय म्हणजे 11 आणि 11 किती झाले याच्यामध्ये, 11 आणि 11 22 झाले. आपल्याला 35 करायचे. उरलेले जे 13 गुण आहेत ते असतात तुमच्या बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रामध्ये. पुन्हा 2 विषय असतात, एक असतो झुलॉजी, प्राणीशास्त्र, आणि बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र. म्हणजे तुमच्या पुस्तकातीलच खरं तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 7वीचे काही प्रश्न असतात, जास्तीत जास्त प्रश्न हे 8वीचे विचारले जातात. लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा जो आहे तो म्हणजे समाजशास्त्रामध्ये पुन्हा 3 विषय पडतात, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. इतिहास एकूण 15 गुणांसाठी आहे, भूगोल 15 गुणांसाठी आहे, 30 गुण झाले, आणि नागरिकशास्त्र एकूण 5 गुणांसाठी आहे. म्हणजेच आपण जर विचार केला
तर 35 गुण म्हणजे हे 35 आणि मॅथ जे तुमच्या पुस्तकातलं म्हणजे एक लक्षात ठेवा, हे संपूर्ण सॅटचे जे गुण आहे ते तुमच्या टेक्स्टबुक मधले गुण आहेत. लक्षात ठेवा, हे तुमच्या टेक्स्टबुक मधले गुण आहेत. आता राहिला विषय मॅथचा अभ्यास. आणि मॅथ जसं की तुमचे स्कॉलरशिपला जे होतं, 7वीला जे स्कॉलरशिपला तुम्ही केलेलं आहे त्यातले जवळपास 80-90% तेच तुम्हाला बुद्धिमत्ता आहे. लक्षात ठेवा, तीच बुद्धिमत्ता तुम्हाला सेम फॉलो करायची. तर याच्यामध्ये याची तयारी कशी करायची, हे एक रोजचं लाईव्ह आपला असणार आहे. तर रोज आपण एक एक विषय घेतोय. सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी जॉईन करा लाईव्ह सकाळी 5 वाजता. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ज्यांना लिंक मिळत नसेल, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली आहे. लिंक सगळ्यांनी त्याच्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्हला जॉईन करता येईल. ओके, आता मेन वेळापत्रकाकडे येऊया. सर, आम्ही अभ्यास कसा करायचा? एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो की वेळेचं व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्हाला त्या एकंदरीत तुमच्या मेहनतीला त्या ठिकाणी काहीतरी मिळतं आणि 100% त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. म्हणूनच तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा हे जर एकदा तुम्हाला थोडंसं नॉलेज आलं, टेक्निक आलं, तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये चांगले गुण मिळवता. तर पहा, रोज सकाळी तुम्हाला पहा, सकाळी किती वाजता उठायचंय? सकाळी रोज तर सांगतोय बाळांनो तुम्हाला, रोज सकाळी. आणि आपलं रेकॉर्ड आहे, दरवर्षी आपण परीक्षेच्या 1 महिना आधी, साधारणतः 1-1.5 महिना आधी सकाळी 4ला देखील आपली लाईव्ह क्लास होतात. हे तुमच्यासाठी मी आधीच सांगून ठेवतो. त्यासाठी आत्ताच तुम्ही हे जॉईन करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्लीज, ही माझी तुम्हाला विनंती असेल. ठीक आहे, पहा, सकाळी रोज 5 वाजता तुम्हाला उठायचं आहे. 5 वाजता उठणे, साधारणतः तुम्हाला 5 वाजता उठायचं आहे आतापासूनच. आणि सकाळी 5 वाजता पहा काय असणार आहे. 5 वाजता तुमच्यासाठी मी स्वतः सकाळी लवकर उठून लाईव्ह क्लास घेणार आहे. लक्षात ठेवा, हे रोजचं शेड्यूल असतं, वर्षभर असतं. हे लक्षात ठेवा, हे वर्षभर असतं. तुमच्यासाठी मी अभ्यासाची एक महत्वाची स्ट्रॅटेजी खरं तर वापरणार आहे. हे सुरुवातीला तुम्ही आता त्याच्यामध्ये सुरुवातीला जाताय, म्हणजे सुरुवात आताशी तुमची होतीये. अजून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा भाग काय करायचं, जसं जसे दिवस पुढे जातील, 5 महिने राहतील, 4 महिने राहतील, 2 महिने राहतील, मी तुम्हाला वेळापत्रक महिन्याच्या महिन्याला वेगवेगळं देणार आहे. आता सुट्टीचा कालावधी आहे, तुम्हाला सुट्टीमध्ये देखील थोडासा एन्जॉय करता करता अभ्यास करता आला पाहिजे. तर पहा, या ठिकाणी लाईव्ह क्लास आहे. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला आता तू सध्या तरी तुम्ही शाळेमध्ये जात नाहीये, सध्याच तुम्हाला हे टाइम टेबल देतोय. 15 जूनला एकदा शाळा चालू झाली की अजून एक मस्त टाइम टेबल तुमच्यासाठी देईल मी. 100% ते टाइम टेबल तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, पहा, 5 वाजता उठले, त्याच्यानंतर थोडासा व्यायाम 5 ते 6. आता पहा, 5 वाजता लाईव्ह क्लास असतो, 5 ते 6 साधारणतः तुमचा हा लाईव्ह क्लास असेल. ठीक आहे, 5 वाजता 5 ते 6 लाईव्ह क्लास असेल सकाळी AM ला. त्यानंतर 6 ते पहा बाळांनो, 6 ते 7 थोडासा व्यायाम करा. व्यायाम सुद्धा खूप महत्वाचा आहे. आता सुट्ट्या चालू आहेत माहितीये, व्यायाम. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी, थोडंसं खेळ, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नाश्ता असेल, आंघोळ असेल, तुमचं काय सकाळचं जे आवरणे असेल आपण त्याला म्हणतो, हे आवरून घ्यायचं. तुम्हाला आवरणे असं म्हणतो मी, तर हे आवरून घ्यायचं. सध्या तुमचे काही क्लास वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. त्यानंतर पहा, 7 ते पहा पुढे तुमचा नाश्ता वगैरे काय असेल ते, आंघोळ आवरणे वगैरे असेल ते. 7 ते पुढे पहा तुम्ही 2 तास, 7 ते 9 तुम्हाला सकाळी वाचन कशाचं करायचं तुम्हाला ते पण सांगतो. वाचन करताना, वाचन किंवा पाठांतर आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स, लक्षात ठेवा, म्हणजे विज्ञानाचं वाचन करायचंय. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्राचं तुम्हाला काय करायचंय, वाचन करायचंय. सध्या तुम्हाला सुट्ट्या आहेत म्हणून तुम्हाला हे वेळापत्रक असं देतोय. एकदा शाळा चालू झाली की तुम्हाला त्या पद्धतीचं एक वेळापत्रक मी देईल. 100% महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाची वेळापत्रक मी आजपर्यंत दिलेली आहे. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे, NMMSच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे, MTSC, NTSC, होमी बाबाच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. सगळी टाइम टेबल आपली सक्सेसफुल असतात. लक्षात ठेवा, तुम्ही ती फॉलो करा. 1001% सांगतो तुम्ही सक्सेसफुल होणार पहा. तर 7 ते 9 वाचन करायचंय तुम्हाला सकाळी. त्याच्यानंतर 9 ते 10 पहा, आता 9 ते 10 काय असणार आहे, थोडंसं तुम्ही काम करणार किंवा थोडंसं खेळणार किंवा थोडंसं सकाळचा वेळ असतो, खेळणे वगैरे असेल. तर सध्याचं सांगतो, अजून शाळा नाहीये चालू,
पहाटे असेल किंवा मदत असेल, एखादी मदत असेल घरकामामध्ये तुमची थोडीशी मदत असेल तर ती तुम्ही करू शकता आईला वगैरे, नाही का, थोडंसं पहा. त्याच्यानंतर पहा तुम्हाला 10 वाजता जेवण तुम्ही करणार, 10 वाजता जेवण करा. 10 वाजता साधारणतः तुम्ही जेवणार, थोडा आराम करणार. ओके, जेवण करणार, थोडा आराम करणार. त्याच्यानंतर पहा तुम्हाला 10 ते 12 पहा, आता सगळ्यात महत्वाचा कालावधी आहे. जेवल्यानंतर थोडीशी तुम्हाला झोप येते, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पुढे काय करायचं, 10 ते 12 या वेळेमध्ये लक्षात ठेवा, 10 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला या मॅथचा अभ्यास करायचा. मॅथ म्हणजे बुद्धिमत्तेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 10 ते 12 सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये. ओके, त्याच्यानंतर 12 ते 2 पहा, 12 ते 2 तुम्ही काय करू शकता, आराम करू शकता. थोडासा आराम सुद्धा तुम्हाला, सध्या आता सुट्ट्यांचे दिवस आहेत, तुम्ही 2 तास मॅथचा अभ्यास केला, त्यानंतर आराम केला किंवा एखादी टीव्ही पाहिली किंवा एखाद्याला वाटलं मला टीव्ही बघायची, पाहू शकता टीव्ही. त्याच्यावर 12 पर्यंत आराम केला. 12 ते 2 मध्ये तुम्ही कुठेतरी बाहेर गेले फिरायला, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मॅथ म्हणजे याच्यामध्ये तुमचा हा जो मॅथ विषय आहे, मॅथ आणि मॅथ मध्ये फरक आहे. तर हा मॅथची तुम्हाला 2 तास तयारी करायची आहे. 12 ते साधारणतः आपण जर पाहिलं तर 2 वाजेपर्यंत तुम्ही तयारी करू शकता. कशाची, मॅथची तयारी करू शकता. पहा, सध्या तुम्ही घरी आहात म्हणून तुम्हाला हे टाइम टेबल देतोय. त्याच्यानंतर 2 ते 4 साधारणतः तुम्हाला वाटलं आराम करायचंय, पुन्हा एकदा थोडासा आराम करायचंय, कुठे बाहेर जायचंय फिरायला, क्रिकेट खेळायचं, तुम्ही खेळू शकता. सध्या खेळलं पण पाहिजे, सुट्ट्यांचे दिवस आहेत, मामाजीकडे जाऊन तुम्ही एन्जॉय पण केला पाहिजे. साईड बाय साईड हे 3-4 तास तुम्ही अभ्यासाला देखील दिले पाहिजे. पुस्तकं कोणती वापरायची असाही बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. पुस्तकं सर नक्की कोणती वापरायची, पुस्तकं भरपूर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अथर्वशीचं टेक्स्टबुक आहे, त्याच्यानंतर अनेक पुस्तकं आहेत अशी जी तुम्ही वापरू शकता आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास देखील करू शकता. पहा, आता संध्याकाळी पहा 6 नंतर पुन्हा एकदा तुम्ही पाठांतराचा एखाद 2 विषय घ्या. म्हणजे 6 नंतर काय करायचंय, 6 ते 8 या वेळेमध्ये पहा तुम्ही 6 ते 8 ला काय करू शकता, पुन्हा याच्यामध्ये हे जे वाचन आहे हे पुन्हा तुम्ही रात्री सुद्धा 6 ते 8 या वेळेमध्ये करू शकता. साधारणतः 9-10 वाजता तुम्ही झोपू शकता. सध्याचं टाइम टेबल मी तुम्हाला हे दिलंय, तुम्ही व्यवस्थितपणे हे फॉलो करू शकता. म्हणजे मला काय सांगायचंय की सुट्ट्यांचा देखील कालावधी आहे. सुट्ट्यांमध्ये तुम्ही शांत राहू नका, कारण की शांततेत केलेली मेहनत नक्कीच, ज्या वेळेसला खूप टेन्शन असतं, दबाव असतं, अशा वेळेसला तुमची तयारी होणं गरजेचं असतं. आणि तुमची तयारी जर अशा पद्धतीची जर आधीच असेल तर नक्की ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये जाणार, 15 तारखेला 15 जूनला तुमची शाळा सुरू होणार, अभ्यासक्रम सुरू होणार, तुमचा आधीच वाचून झालेला असणार, तुम्ही पुस्तकं चाललेली असणार आहे, तुम्हाला माहिती असणारे पॅटर्न नक्की काय आहे आणि कोणकोणती प्रकरणं आहेत. कारण की NMMS परीक्षेची अशी तयारी असते की तुमच्या शाळेमधला अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, परंतु तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती ही परीक्षा असते. तो अभ्यासक्रम आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पूर्ण करून घेत असतो. तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे. सगळ्यांनी रोज सकाळी 5 वाजता लाईव्हला जॉईन करा. तुम्हाला नंबर देखील दिलेला आहे, त्यावरती तुमचं नाव, वर्ग, जिल्हा पाठवा. तुम्हाला लाईव्ह क्लासची लिंक मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती नक्कीच पाठवेल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली नक्की द्या. तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मी देतोय की नक्की या परीक्षेची फॉर्म कसा भरायचा असतो, त्याची पात्रता काय असते, परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती संदर्भातला एक व्हिडिओ मी अपलोड करतोय. तो सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. हा व्हिडिओ तर तुम्ही सर्वजण पाहतच आहात, पण तो व्हिडिओ देखील पहा, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल की नक्की किती विद्यार्थी परीक्षेला बसतात, किती विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि त्या ठिकाणी मेरिट किती असतं हे सुद्धा तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून 100% देईल. आणि आतापर्यंत घेतलेला संपूर्ण अभ्यास देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आहे. या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना यशस्वी व्हायचंय आणि ही 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळवायची आहे. थँक्यू सो मच.